पुणे पोलिसांनी आम्हाला डांबून ठेवलं असं प्रशांत जगताप म्हणतात। पुणे पोलिसांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाणार असं प्रशांत जगतापांनी सांगितलंय। पुणे पोलिसांनी पक्षपातीपणा केला, काँग्रेस नगरसेवक प्रशांत जगताप यांनी हा आरोप केलाय। कालच्या आंदोलनातल्या दगडफेकीनंतर पोलिसांच्या भूमिकेवरती प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत। सोबत काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप आहेत। बैठक तुमची झालेली आहे, काय नेमक्या ठळक गोष्टी बैठकीमध्ये चर्चेला गेल्या, काय ठरवलं? हे बैठकीमध्ये बरेच मुद्दे आले। त्याच्यामध्ये मुळातच कालची घटना ही वेदनादायक आणि धक्कादायक आहे। पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीला डाग लावणारी अशा प्रकारची भाषणं सगळ्यांची झाली, ज्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली की आपण माननीय मुंबई उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी दाद मागावी, ज्याच्यामध्ये काल पुणे पोलिसांची भूमिका कशी पक्षपातीपणाची होती या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या टीव्ही चॅनलचे जे काही बातम्या आल्यात, आमच्याकडे जे व्हिडिओ फुटेज आहे त्याद्वारे जाणार आहोत। दोन मुद्दे आहेत। एक, पुणे पोलिसांनी या कार्यालयाच्या 100 मीटर पलीकडे जाऊन नका भाजपच्या कार्यकर्त्यांना थांबवणं अपेक्षित होतं, पण इथं आमच्या सीमा भिंतीपर्यंत चिटकून त्या ठिकाणी आंदोलन का दिलं गेलं हा आमचा मुद्दा आहे। त्याचबरोबर पुणे शहराचा सगळ्यात मुख्य रस्ता म्हणजे काँग्रेस भवन समोरून जो महानगरपालिकेत रस्ता तो रस्ता तब्बल 2 तास पुणे पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना का अडवून देण्यासाठी मदत केली हा मुद्दा आहे। तिसरा विषय, पुणे पोलिसांची वेगवेगळी खाती जे एसबी ब्रांच असेल, क्राईम ब्रांच असेल किंवा LIB डिपार्टमेंट असेल, यांना हे इनपुट्स नाही का या ठिकाणी गोळा करण्यामध्ये का अपयश आलं हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। आणि त्याच्या पलीकडे जाऊन काल आमच्या दगडफेकी आम्हाला जी दगडफेक झाली त्याच्यामध्ये आमच्यावर जी दगडफेक झाली त्याच्या अगोदर माननीय महापौरांचं भाषण हे आपल्या सगळ्या टीव्ही चॅनलवर लाईव्ह होतं। माननीय महापौर प्रक्षोभक भाषण करत होते, धीरज घाटे प्रक्षोभक भाषण करत होते, दुष्यंत मोहोळ त्या ठिकाणी प्रक्षोभक भाषण करत असताना सुद्धा या ठिकाणी त्यांच्या चिथावणीवर भाषणामुळे आमच्यावर दगडफेक झाली आहे। भाजपचे कार्यकर्ते उसळले का, तर आपलाच महापौर सांगतोय की काँग्रेसला नका बदडून काढा, काँग्रेसला बघून घ्या। आपलाच शहराचा अध्यक्ष धीरज घाटे म्हणतोय की काँग्रेसवाल्यांना ठोकून काढा, आणि त्यांच्या भाषणानंतर आमच्यावर दगडफेक झाली, आमचे कार्यकर्ते जखमी झाले, आमच्या गाड्या फोडल्या गेल्या। आणि असं असताना माननीय महापौरांचं नाव आम्ही आमच्या तक्रारी अर्जात देऊन सुद्धा पुणे पोलिसांनी माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळं हे नाव वगळलंय। त्याच्यामुळं आपल्याच टीव्ही चॅनलच्या बातम्या, आमच्याकडे असणारे व्हिडिओ फुटेज आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये नेणार आहोत। पुणे पोलिसांचा हा पक्षपातीपणा आम्ही त्याच्या समोर आणणार आहोत। हे धक्कादायक आहे, पण या माध्यमातून निश्चित या ठिकाणी पुणे पोलीस कसे चुकलेत हे या ठिकाणी या राज्यासमोर आणण्याचा आमचं या ठिकाणी प्रयत्न नक्की राहील। धन्यवाद पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज पुणे।